सर्वेपि सुखिनः सन्तु. नमस्कार. आज मी एक गोष्ट सांगते. ही गोष्ट जेव्हापासून मी वाचलेली आहे मला फार प्रिय आहे. एक राजा असतो, तो प्रजाहितदक्ष असा चांगला राजा असतो. मात्र एक दिवशी शेजारचा शत्रू राजा त्याच्या राज्यावर आक्रमण करतो आणि ह्या दोघांच्या युद्धामध्ये ह्या राजाचा पराभव होतो. असा पराभूत झालेला हा राजा शत्रुराजाच्या दरबारात त्याला बंदिस्त करून आणलं जातं. आता ह्या राजाला मृत्यूदंडाची शिक्षा होणार हे कळलेलंच असतं. परंतु शत्रुराजा जो असतो तो त्याच्याकडे एकदा बघतो. त्याला काय वाटतं कोणास ठाऊक, आणि तो राजाला म्हणतो की हे राजा, तुला मी मृत्यूदंड देणार आहे, परंतु मला असं वाटतं की तुला एक संधी द्यावी. एक प्रश्न माझ्या मनात आहे. या प्रश्नाचं उत्तर तू मला समर्पक, मला पटेल असं दिलं तर मी तुझी मृत्यूदंडापासून सुटका करीन. जो प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तू 1 वर्षाच्या आत मला दिलं पाहिजे. राजाने प्रश्न विचारला, स्त्रियांना नेमकं काय हवं असतं? राजा आपल्या दरबारात परत येतो, विद्वान लोकांची सभा बोलावतो आणि सर्वांसमोर सांगतो की ह्या प्रश्नाचं उत्तर मला समर्पक हवं आहे, जे शेजारच्या शत्रुराष्ट्र राजाला मला वर्षाच्या आत द्यायचं आहे, तर माझी मृत्यूदंडापासून मुक्तता होईल. स्त्रियांना नेमकं काय हवं असतं? तर काही जण म्हणतात की स्त्रियांना पैसा हवा असतो, काही विद्वान म्हणतात की स्त्रियांना सोनं हवं असतं, काही म्हणतात कपडा लत्ता हवं असतो, घर हवं असतं, काही म्हणतात स्त्रियांना प्रेम हवं असतं. परंतु ह्या कुठल्याही उत्तराने राजाचं समाधान होत नाही. काही काळानंतर त्याला लक्षात येतं की कोणीतरी सांगतं की राजाच्या वेशीबाहेर एक म्हातारी चेटकीण राहते. राजा, तू तिच्याकडे जा, तुला ती समर्पक उत्तर देईल. राजा लगेच दुसऱ्या दिवशी वेशीवरची जी म्हातारी चेटकीण आहे तिच्याकडे जातो आणि चेटकीण विचारते की तू का आला आहेस? मग राजा तिच्यासमोर सांगतो की मला एक प्रश्नाचं उत्तर हवं आहे, ते मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे, उत्तराची अपेक्षा आहे. तर काय प्रश्न आहे? तर स्त्रियांना नेमकं काय हवं असतं? चेटकीण म्हणते की राजा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देईन, पण त्यासोबत माझी एक अट आहे. राजा विचारतो, तुझी काय अट आहे? चेटकीण सांगते की तुझा मित्र आहे, तरुण सुंदर असा सेनापती जो मित्र आहे, त्या मित्रासोबत माझं लग्न लावून दे. राजा नाराज होतो आणि परत येतो आणि बरेच दिवस गप्प आणि शांत राहत असतो. त्याच्या मित्राला थोडासा संशय येतो आणि विचारतो की राजा, तू असा मित्रा गप्प का असा, काय झालं आहे? तर राजा सांगतो की माझ्या प्रश्नाचं उत्तर ही चेटकीण म्हातारी आहे ती देईल, पण तिने अट घातलेली आहे. मग सेनापती विचारतो की काय अट आहे मला सांग. मग ती अट जी आहे ती राजा सांगतो की त्या चेटकीण म्हातारीला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, तरच ती माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. सेनापती तत्काळ तयार होतो आणि म्हणतो, जर माझ्या मित्राचा जर त्याच्याने प्राण वाचत असेल तर मी त्या चेटकिणीसोबत लग्न करायला तयार आहे. तू नुसता माझा मित्र नाही आहेस, तर तू या राजाचा राजा आहेस, त्यामुळे तुझे प्राण हे फार मोलाचे आहेत. आणि मित्र राजा तयार नसतानासुद्धा चेटकिणीबरोबर लग्न करायचा निर्णय घेतो. सेनापती मित्राचं आणि त्या चेटकिणीचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर चेटकीण आपल्या प्रश्नाचं उत्तर राजाला सांगते. प्रश्न म्हणजे स्त्रियांना नेमकं काय हवं असतं? त्याचं उत्तर चेटकीण असं सांगते की स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याबद्दलचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. या प्रश्नाचं उत्तर राजा ऐकतो आणि समाधान होतं. हे उत्तर पटणारच असतं. राजाची अशा तऱ्हेने या उत्तराने मृत्यूदंडापासून मुक्तता होते. सेनापती चेटकिणीच्या लग्नात अडकला जातो. पहिली रात्र असते, त्यावेळेला सेनापती आपल्या महालात चेटकिणीकडे जातो. त्यावेळेला त्याला आश्चर्य दिसतं की तिथे चेटकीण नसून अतिशय सुंदर आणि तरुण स्त्री बसलेली असते. आणि तो विचारतो, ती कोण आहेस? तर ती मुलगी म्हणते की मी ती चेटकीणच आहे,
आज माझं स्वरूप मी पालटलेलं आहे. ती म्हणते की मी माझं स्वरूप हे सुंदर स्त्रीमध्ये बदलू शकते, दिवसा किंवा रात्री. तू मला सांग की मी दिवसा सुंदर स्त्री होऊ की रात्री, दिवसा चेटकीण होऊ की रात्री. सेनापती मित्र विचारात पडतो. तो विचार करतो की जर ही दिवसा सुंदर स्त्री म्हणून राहिली तर मला समाजात तिला घेऊन वावरता येईल, रात्री मात्र चेटकिणीबरोबर राहावं लागेल. आणि जर दिवसा चेटकीण म्हणून राहिली तर तिला कुठेही नेता येत नाही, रात्री सुंदर स्त्री म्हणून वावरता येईल. काय करावं अशा विचारात पडतो. सेनापती विचार करून म्हणतो की हे सुंदर स्त्रिये, तू तुझ्या इच्छेप्रमाणे दिवसा सुंदर स्त्री होऊ शकतेस किंवा रात्री सुंदर स्त्री होऊ शकतेस. तुला वाटलं तर तू चेटकिणीचं रूप धारण करू शकतेस. हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल. चेटकीण असलेली ती सुंदर स्त्री सेनापतीच्या उत्तराने बेहद्द खुश होते आणि ती यामुळे आपलं जे चेटकिणीचं रूप आहे ती कायमस्वरूपी टाकून देते आणि कायमस्वरूपी ती सुंदर स्त्री म्हणून त्या सेनापतीबरोबर संसार करते. स्त्रियांना नेमकं काय हवं असतं? स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य हवं असतं.